आहे। यानंतर बुलेटिनमध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। पालिका निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड काय ते जनता दाखवेल असे विधान उद्धव ठाकरेंनी केले। बेस्ट कामगार सेनेच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी हे विधान केले। ठाकरे ब्रँड सुरू होईल तेव्हा विरोधकांना पळताभुई थोडी होईल असे उद्धव ठाकरे म्हटलेत। बेस्ट निवडणुकीतल्या पराभवानंतर शुक्रवारी ठाकरेंच्या शिवसेनेचा नवीन कार्यकारिणीचा मेळावा पार पडला। या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी बेस्ट पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले आणि यावेळी पराभव झाला म्हणून खचून जायचं नाही। पराभव हा कायमस्वरूपी नसतो। पुढच्या वेळेस आपण अधिक जोमानं ताकदीनं निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरू आणि विजय मिळवू असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे। आता बीएसटीसाठी मी काय काय केले हे कौतुक जर का तुम्ही केल्यानंतर टाळ्या वाजवत आहे तर मग बेस्टच्या कामगारांनी त्यावेळेला माझ्या पॅनलला म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारांना मतं का नाही दिली हे जर आपापसात बोलून म्हणजे इथे नाही, ज्यांनी नाही दिले त्यांना विचारा काय बाबा काय घडलं। कागदावरची सत्ता ही कोणाची असली तरी वट ही शिवसेनेची असते आणि ती तुम्ही दाखवलेली आहे। बाकीची नुसते वटवट करतात पण आमची वट असते आणि बीएसटीची चिंता मला आहे हे वेगळं सांगण्याचं कारण नाहीये। राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आगामी निवडणुका आणि महायुतीबाबत भुवया उंचावणारं विधान केलंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत, मात्र काही लोक आमचा छळकपट करतायत असं शिरसाट म्हणाले। त्यामुळे जे लोक आमचा छळकपट करतायत त्यांना रोखलं पाहिजे, तर त्यांना वाटतं युती होऊ नये त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे असे शिरसाट म्हणाले। त्यामुळे शिरसाटांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा सवाल उपस्थित झालाय। मध्ये लढायची आहे, महायुतीचा भगवा फडकवायचा हा तुमचा आदेश आहे, तो आम्हाला मान्य आहे। परंतु काही लोक जे आम्हाला छळकपट करायचा प्रयत्न करतात त्यांना सुद्धा आपल्याला रोखलं पाहिजे। मी इतर बद्दल बोलत नाही, मी महायुतीबद्दल बोलत नाही, तर आपल्यामधले जे काही लोक आहेत ज्यांना असं वाटतं की यांची युती होऊच नाही त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे। संभाजीनगरच्या वैचापूरमध्ये थेट शिंदेंसमोरच नगराध्यक्षपद शिवसेनेला मिळावं अशी मागणी करण्यात आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक फॉर्म्युला राबवून ज्याचा आमदार त्याच पक्षाचा नगराध्यक्षपद ठेवा अशी मागणी वैचापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी केली आहे। ज्यानं आमच्या विरोधामध्ये विधानसभेत निवडणूक लढवली तो आता भाजपमध्ये गेलाय आणि नगराध्यक्ष झाला तर आम्ही कुठे जीव ठेवायचा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय। काहीही करा मात्र वैजापूर नगरामध्ये नगरपालिकेचं नगराध्यक्षपद मागच्या निवडणुकीमध्ये 23 जागांपैकी 13 जागा जिंकून आणलेल्या शिवसेनेकडे द्या अशी मागणी त्यांनी शिंदेंसमोर उपस्थित केली आहे। विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सर्व जागा त्या ठिकाणी निवडून आणू। फक्त एक काम करा, एक फॉर्म्युला राबवा, याचा आमदार त्याचं नगराध्यक्षपद त्या ठिकाणी मिळालं पाहिजे। साहेब शेवटी आम्हाला कुठेतरी मन ज्यांनी आमच्या विरोधात त्या ठिकाणी विधानसभा लढवली तोच त्या ठिकाणी भाजपमध्ये गेला आणि तोच जर परत नगराध्यक्षाचं स्वप्न पाहत असेल तर रमेश बोरारेने जीव कुठे ठेवायचा आहे। सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी अटकेत असणारे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या महानगरप्रमुख पदाला 4 दिवसामध्ये ठोकर देऊन भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या बाबासाहेब उर्फ मामा राजवाडेला आणि अमोल पाटील यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी चौकशी दरम्यान मामा राजवाडे यांना मारहाण केल्याचा युक्तिवाद राजवाडे यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये केला होता। त्यामुळे मामा राजवाडेंची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। त्यानंतर त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आता पुण्यामधून महत्त्वाची अपडेट। अजित पवारांनी आज भल्या पहाटेपासून पुण्यामधल्या खडकवासला मतदारसंघामध्ये पाहणी दौरा सुरू केलाय। पहाटे 5:45 वाजताच दादांचा दौरा सुरू झालाय। वारजे भागामध्ये चौधरी पुलापासून पाहणीला सुरुवात झाली आहे। वाहतूक कोंडी रस्त्यांची पाहणी दादा करतायत। त्यांच्यासोबत महापालिकेचे आयुक्त नवल किशोर रामई उपस्थित आहेत। पाहणी करता करता अजित पवार अहिरे गावामध्ये पोहोचले। तिथे त्यांनी सामान्यांशी संवाद साधल्यात आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात। नेहमीप्रमाणे अजित पवारांनी दौऱ्यामध्ये अधिकाऱ्यांनाही छापलंय। पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना अजित पवारांनी रिंग रोड आणि इतर रस्त्यांबाबत सवाल विचारत फैलावर घेतलाय। अधिकाऱ्याला पोहोचायला 2 मिनिटं उशीर का झाला असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। त्यानंतर अजित पवारांनी नांदेड शिवणे पुलाची पाहणी केली आहे। एनडीएची एनओसी ठरलेला पण लागते हो, कारण की त्याच्या त्यांचा आहे ना
काय गावपट्टी अजून नाही, पण आपण किती खाल्लं जातो? आपण 100 फूट कर खाली जातो. आपण राज्यातील साहेबांना भेटू, स्थितीमध्ये जाऊ, तो प्रश्न नाहीये. पण आधी इथलं सगळं तिथल्या जे ऑफिसर असतात कमिशनर त्यांच्याशी बोलून पहिलं त्यांना पॉझिटिव्ह करावं लागेल की आपल्याला एक करणं किती क्रमप्राप्त आहे. पण हे केल्यानंतर इथं बाकीपुराचा त्रास आहे, इथं तर एकदम शार्प आपला असं नाही. आता आपण अलाइनमेंट पण चेंज केली. तर पुण्यातल्या अहिरे गावामध्ये विकास कामांचा आढावा घेताना अजित पवारांनी नागरिकांपुढे हात जोडलेले आहेत. अहिरे गावात दादांना मंदिरात येण्याचा नागरिकांनी हट्ट केलेला होता. मला देवदेव करायला सांगा नाहीतर विकास, असं अजित पवार म्हणालेत आणि त्यांनी नागरिकांसमोर हात जोडले. मला कुठेतरी एक देवदेव तरी करायला लावा किंवा विकास करायला पाया पडतो. हे मला तुम्ही आता प्लीज, मी पहाटे 4-4 वाजता उठून कामाला लागतो. मला कुठेतरी एक देवदेव तरी करायला लावा किंवा विकास करायला पाया पडतो. हे मला तुम्ही आता प्लीज, मी पहाटे 4-4 वाजता उठून कामाला लागतो. मला कुठेतरी एक देवदेव तरी करायला लावा किंवा विकास करायला पाया. आता आणखी एक महत्वाची बातमी. आज मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या प्रगती, डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तसंच नेरळ आणि कर्जत खोपोली दरम्यानची लोकल सेवाही रद्द झाली आहे. मध्य रेल्वेच्या कर्जतमध्ये यार्ड पुनर्रचना कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर या ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. पुणे मुंबई दरम्यानच्या महत्वाच्या 5 रेल्वे गाड्या आज रद्द करण्यात आलेल्या आहेत. वळ्यात पुढच्या महत्वाच्या बातमीकडे. मुंबईमध्ये ईडीनं 9 ठिकाणी छापे टाकलेत. यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी सलीम डोला याच्या ड्रग्ज नेटवर्कला लक्ष्य करण्यात आले. फैजल जावेद शेख आणि अल्फिया फैजल शेख यांच्या संघटित ड्रग्ज तस्करी नेटवर्कशी संबंधित ड्रग्ज तस्करीच्या रकमेचा शोध घेण्यासाठी हा छापा टाकण्यात आलाय. ईडीच्या छाप्यादरम्यान जवळपास 4.2 दशलक्ष रुपये रोख, 3 सेकंड हँड लक्झरी कार, मालमत्तेची कागदपत्रे, डिजिटल उपकरणं आणि इतर गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले. तसंच बेकायदेशीर गुन्ह्यांचा समावेश असल्याचा संशय असलेले बँक लॉकर आणि अनेक बँक खाती देखील सील करण्यात आली आहेत. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी तब्बल 17 ड्रग्ज तस्करांवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. विशाखापट्टणम ते कल्याण असं पसरलेलं अंमली पदार्थ तस्करीचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलंय. या कारवाईमध्ये पोलिसांनी गांजा, वाहने, त्यासोबतच पिस्तूल, वॉकी टॉकीसह तब्बल 70 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केलाय. पोलिसांनी 13 जणांना अटक केली असून 4 जण फरार आहेत. कोल्हापुरात बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला मिरजेमधून अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर पोलीस दलातील हवालदारच या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित हवालदारासह 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आरोपींकडून एका 4 चाकीसह 1,11 लाखांचा मुद्देमाल जप्त झालाय. चलनातील 500, 200 रुपयांच्या हुबेहूब नोटा आरोपींनी तयार केलेल्या होत्या. आरोपींपैकी एक जण मिरजेमध्ये आला असताना महात्मा गांधी चौक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर मास्टरमाइंड असलेल्या पोलीस हवालदार आणि इतर आरोपींनाही अटक झाली आहे. जो मिळून एकूण 1,11,09,000 इतका मुद्देमाल सांगली जिल्हा पोलिसांना जप्त केलेला आहे. याकरिता जे आरोपी यामध्ये सामील आहेत 5 आरोपींना या ठिकाणी अटक पण करण्यात आलेली आहे. भिवंडीच्या 3 बत्ती बाजारपेठ परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला बेकायदेशीररित्या उभ्या करण्यात आलेल्या हातगाड्या, फेरीवाल्यांचे स्टॉल्स आणि रस्त्यावर वाढवलेली दुकानं महापालिकेच्या पथकाद्वारे हटवण्यात आली आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि पादचाऱ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे. या कारवाई दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये अतिक्रमण अधिकारी काही हातगाडीवाल्यांकडून सामान घेत असल्याचं आणि ते आपल्या वाहनामध्ये ठेवत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या कारवाईवर प्रश्नचिन्हही उपस्थित करण्यात आले. पालिकेनेही या प्रकरणाची दखल घेतली असून संबंधित व्हिडिओची पडताळणी सुरू आहे. अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील
कारी गावामध्ये आणखी एका तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. उमेश विधाते असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे या शेतकऱ्यानं विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलंय. बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूची वाहतूक करताना गडचिरोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली आहे. 5,22,000चा सुगंधित तंबाखू आणि 3 लाख रुपये किमतीचे कार असा एकूण 8 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. देसाईगंज येथील आदर्श कला महाविद्यालयाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून दोघे फरार आहेत. विरारमधल्या एका निर्माणाधीन इमारतीच्या 18व्या मजल्यावरून आत्महत्या करणाऱ्या 2 पैकी एका विद्यार्थ्यानं प्रेम प्रकरणातून आत्महत्या केली असल्याचं पोलीस तपासामध्ये उघडकीस आलंय. ही निर्माणाधीन इमारत आगाशी अर्नाळा रस्त्यावर आहे. तर आदित्य सिंग आणि श्याम घोरई अशा आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. त्यातल्या श्याम घोरईच्या वहीमध्ये पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. प्रेम प्रकरणामध्ये मिळालेल्या नकारामुळे आलेल्या नैराश्यातून आपण आत्महत्या करत असल्याचं या चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आलंय. पण आदित्य सिंगच्या आत्महत्येचं गूढ अजूनही कायम आहे. वसईतील मिथिला अपार्टमेंट परिसरामध्ये ट्युशनहून घरी जाणाऱ्या 13 वर्षीय मुलीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केलाय. यामध्ये मुलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तर स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे तातडीनं कुत्र्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी हलवण्याची मागणी केली आहे. बीडच्या गेवराई शहरामधून शहागडकडे भरधाव वेगात जाणारी 4 चाकी पिकअप नियंत्रण सुटल्यानं पुलाचा कठडा तोडून नदीपात्रामध्ये गेलेला आहे. गेवराईतील जमादारणीच्या पुलावर हा अपघात झालाय. या अपघातामध्ये पिकअप चालक गंभीर जखमी झालाय. गेवराई शहराजवळ असलेल्या जमादारणीच्या पुलाचे कठडे अतिशय धोकादायक झाले असून अरुंद असलेल्या पुलामुळे या ठिकाणी होणाऱ्या अपघाताचं प्रमाण वाढलंय. पुण्याच्या आयटी पार्क हिंचवडीमध्ये डंपरनं आणखी एका महिलेचा बळी घेतलाय. भारतीय मिश्रा असं अपघातात मृत पावलेल्या महिलेचं नाव असून ती ब्युटिशियन म्हणून काम करायची. दुचाकीवरून ती पार्लरमध्ये जात असताना भरधाव वेगानं निघालेल्या डंपरनं तिला चिरडलं. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झालाय. अपघातानंतर चालक डंपरचा फरार झालेला होता. मात्र हिंचवडी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गावर भीषण अपघात झालाय. नव्यानं तयार झालेल्या या मार्गावर 3 गाड्या एकमेकांना धडकल्यात. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र सर्व गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. पनवेलकडून विमानतळाच्या दिशेनं वेगानं जाणाऱ्या एका कारनं समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली आहे. त्याचवेळी मागून येणारी आणखी एक कारही या 2 वाहनांवर येऊन आदळली आहे. पुण्याच्या कोथरूडमध्ये मनाचे श्लोक या सिनेमाचा शो हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पडलाय. लिव्ह इन विषयावरील सिनेमाला मनाचे श्लोक नाव देऊन समर्थ रामदासांचा अपमान केल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय. तसंच पुण्यामध्ये काल दिवसभरात 8 शो बंद पाडल्याचा दावाही या हिंदुत्ववादी आंदोलकांनी केलाय. गेल्या 2च दिवसांमध्ये चांदीच्या दरात किलो मागे तब्बल 20,000 रुपयांची मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. चांदीच्या दरामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये तब्बल 20,000ची वाढ होऊन चांदीचे दर हे 1,70,000 जाऊन पोहोचलेत. तर सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ होऊन सोन्याचे दर 1,25,000 पोहोचलेत. दरम्यान सोन्यालाही किमतीमध्ये मागे टाकत चांदीच्या दरानं तब्बल 1,70,000 रुपयांचा टप्पा ओलांडलाय. औद्योगिक कारणास्तव चांदीचा वाढलेला वापर आणि मागणीच्या तुलनेमध्ये कमी होणारा पुरवठा हे कारण लक्षात घेता चांदीचे भाव सोन्याच्या तुलनेत अजूनही वाढू शकत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. जास्त परतावा मिळण्याची शक्यता लक्षात घेता जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांनी आता चांदीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्यामुळे चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ होतीये. बंगळुरूमध्ये झालेल्या अपघाताचा एक भयानक व्हिडिओ समोर आलाय. एका भरधाव कंटेनरनं थेट पेट्रोल पंपावर धडक दिली आहे.